थीमॅटिक फंड म्हणजे काय? तर मित्रांनो, आपण सेक्टोरल फंड बघितले, सेक्टर फंड बघितले. सेक्टर फंड आणि थीमॅटिक फंड हे बऱ्यापैकी सिमिलर आहेत. काही गोष्टींचा फरक आहे. सेक्टर फंडमध्ये आपण काय केलेलं असतं, की फक्त एका विशिष्ट सेक्टरमध्येच असलेल्या कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात आणि या ठिकाणी थीमॅटिक फंडमध्ये फरक एवढा आहे, की एक थीम पकडली जाते आणि त्या थीममध्ये असलेल्या ज्या कंपन्या आहेत, त्या कदाचित वेगवेगळ्या सेक्टरमधून येतात. उदाहरणार्थ आपण जर असं घेतलं, की कन्झम्पशन ग्रोथ थीम जर घेतली, तर मग कन्झम्पशन ग्रोथ थीममध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एफ-एम-सी-जी प्रॉडक्ट्स येतात, कन्झ्युमर ड्युरेबल्स येतात, ऑटोमोबाईल येतं, हॉस्पिटॅलिटी येतं, एंटरटेनमेंट येतं, फिनटेक कंपन्या येतात. हे सगळं मिळून कन्झम्पशन थीम बनते आणि म्हणून मग तुमचा जो पैसा आहे, तो पैसा या सगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये फंड मॅनेजर हा इन्व्हेस्ट करत असतो. हा बेसिक डिफरन्स थीमॅटिक आणि सेक्टोरल फंडमध्ये असतो. सेक्टोरल फंड हे जास्त रिस्की असतात. थीमॅटिक फंड तुलनेनं त्या सेक्टर फंडापेक्षा कमी रिस्की असतात. परंतु ज्यांना या थीमवर विश्वास आहे, ज्यांचा या थीमवरचा अभ्यास आहे, अशा लोकांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. थीम 5 वर्ष, 10 वर्षाच्या पुढच्या कालावधीसाठी प्ले होत असते आणि म्हणून मग याला कालावधी पण द्यावा लागतो. परंतु ती जर थीम प्ले आउट झाली, सक्सेसफुल झाली, तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला नफा या ठिकाणी मिळू शकतो. याच्यामध्ये सुद्धा थोडीशी व्हॉलॅटिलिटी असते. तुलनेनं सेक्टोरल फंडाच्या तुलनेनं जरा कमी असते, परंतु असते आणि म्हणून मग इथे सुद्धा काय असतं, की डायव्हर्सिफिकेशनचे जे प्रिन्सिपल आहे, ते या ठिकाणी सेक्टोरल फंडाच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी असतं, परंतु सेक्टोरल फंडात डायव्हर्सिफिकेशन जवळपास नसल्यासारखंच असतं. हा त्यातला एक बेसिक फरक तुम्हाला लक्षात घेता येऊ शकतो. मुद्दाम सेक्टोरल आणि थीमॅटिक या तुलनेत मी हे सांगायचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला हे कळावं. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न करेल.